चालू करा. नमस्कार, नितेश वायकृष्णाजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा. बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजच्या लाईव्हवरून. बे पोट्यो यावे कच लाईव्ह या. आज पाहणार आहे आपण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, MPSCच्या परीक्षेत सगळ्यात खतरनाक टॉपिक आहे. चांगल्या लोकांचा सत्यानाश करते. तुमचा बी करण झाला नाही पाहिजे, तिकडे लक्ष द्या. सत्यानाश, हा लक्ष द्या. काल आपण पाहिलं होतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना. ठीक आहे, हिल्टन यंग कमिशन नेमलं होतं इंग्रजांनी 1956 ले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 56 ले, हा बयाडो लक्ष देत जा. ठीक आहे, 1926 ले इंग्रजांनी हिल्टन यंग कमिशन नेमलं होतं. याच्या अगोदर 1920 ले ठीक आहे इकॉनॉमिकची PhD सादर करताना द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज नावाचा थेसिस सादर केला होता. त्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागणी केली होती का आम्हाला इंग्लंडच्या मध्यवर्ती बँकेप्रमाणे आमच्याही देशाला मध्यवर्ती बँक असली पाहिजे. भारतातून मागणी झाल्याच्या नंतर मग या इंग्रज चोट्या, नाही तर पहिले बँक ऑफ कलकत्ता होती, इले सगळे अधिकार होते नोटा बिटा छापाचे. पहिले तर डायरेक्ट इंग्लंडच्या छपाईखान्यातून नोटा येत होत्या. ठीक आहे, आणि त्या ईस्ट इंडिया कंपनीचा लोगो असलेले कलदार येत होते. ईस्ट इंडिया कंपनीचा लोगो एका बाजूने महाराणीचा फोटो राहत होता. पण भारतामध्ये त्याच्यानंतर कोणाला अधिकार भेटले तर बँक ऑफ कलकत्ता छापत होती. भारतामध्ये कोणतीही मध्यवर्ती बँक नव्हती. बँकावर कंट्रोल कसं ठेवायचं, ठीक आहे, बँकाकडे लक्ष कोण देईल याच्याबाबत कोणतीही व्यवस्था नव्हती. म्हणून इंग्रजांना ठीक आहे बऱ्याचशा लोकांना मागणी केली. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रमुख मागणी केली होती. म्हणून 1926 ले हिल्टन यंग कमिशनच्या शिफारशी, ठीक आहे शिफारशीवर आधारित RBI ऍक्ट झाला 1934. हिल्टन यंग कमिशन नेमलं होतं, ज्याचं नाव होतं द रॉयल कमिशन ऑफ इंडियन करन्सी अँड फायनान्स. ठीक आहे, त्या समितीने शिफारस केली का भारतात मध्यवर्ती बँक असली पाहिजे आणि तिचं नाव रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असलं पाहिजे. RBI ऍक्ट झाला 1934 ले. 1 एप्रिल 1935 ले रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि 1 एप्रिल 1935 हिचं राष्ट्रीयकरण झालं. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 2 वर्षानं 1 जानेवारी 1949. ठीक आहे, राष्ट्रीयकरण झाल्यानंतर बँकावर कंट्रोल ठेवासाठी भारत सरकारनं एक त्यावेळेस जे संविधान सभा होती त्याच्या संमतीने कायदा पारित केला. ठीक आहे, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट. भारतातल्या सर्व बँकावर कंट्रोल कोण ठेवण तर RBI ना. ठीक आहे, RBI ना भारत सरकारची बँक म्हणून काम केलं, पाकिस्तानची बँक म्हणून काम केलं, म्यानमारची बँक म्हणून काम केलं आणि 1971 ले पाकिस्तानातून बांगलादेश वेगळा केला तेव्हा हिनं बांगलादेशची बँक म्हणून काम केलं. 4 देशाच्या मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं काम पाहिलेलं आहे. एवढा मोठा अनुभव आहे. RBIचं मुख्यालय मुंबईला आहे. कुठं आहे? मुंबईला आहे. 4-5 डिव्हिजनल मुख्यालय आहे. ठीक आहे, मुंबई, दिल्ली, मद्रास, कलकत्ता आणि कानपूर आणि 22 सब डिव्हिजनल ऑफिस आहे. ठीक आहे, सब डिव्हिजनल ऑफिसेस आहे वेगवेगळ्या ठिकाणी. तर असं रिझर्व्ह बँकेचं काम चालते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे भारतात अस्तित्वात आली तर ते कोणत्या समितीनुसार आली असं विचारते हिल्टन यंग कमिशन. मग आता रिझर्व्ह बँक, लक्ष द्या रे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे आहे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची गव्हर्नर बॉडी किती जणांची राहते, ठीक आहे, त्याची नियुक्ती कोण करते तर रिझर्व्ह बँकेची रचना पाहणार आहे. का पाहणार आहे? रचना. कशी रचना आहे तर 5 जणांची बॉडी आहे, म्हणजे 5 सदस्यीय बॉडी आहे. किती सदस्य? 5. 1 गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर. ठीक आहे, 1 गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नर. आता याच्यात ठीक आहे भारत सरकारनं काही संस्थांना स्वायत्त दर्जा दिले आहे. का दिले आहे? स्वायत्त म्हणजे स्वतंत्र दर्जा. त्याच्यात मग भारतातले सर्व उच्च न्यायालय, सर्व ठीक आहे सर्व जिल्हा न्यायालय आणि भारतातलं सुप्रीम कोर्ट याला स्वायत्त अधिकार आहे. त्याच्यात इंटरफेअर चालणार नाही. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया स्वायत्त अधिकार आहे, स्वतः निर्णय घेईल आणि स्वतः आपले निर्णय घेण्यासाठी याला स्वायत्त म्हणजे स्वतंत्र दर्जा आणि स्वतंत्र निर्णय घेऊ शकते. त्याच्यानंतर आहे कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया. ही स्वायत्त संस्था आहे. भारताच्या संविधानानं काही संस्थांना संवैधानिक स्वायत्त अधिकार दिले आहे. स्वायत्त म्हणजे स्वतंत्र अधिकार दिले आहे. सरकारच्या त्याच्यात लुडबुड आणि इंटरफेअर चालणार नाही. तसंच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याले स्वायत्त दर्जा दिलेला आहे आणि याले या देशाच्या मौद्रिक धोरणाच्या बाबत स्वतः ठीक आहे स्वतः निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. पण आतापर्यंतचा इतिहास असा आहे का वारंवार सरकारनं ठीक आहे गव्हर्नरवर दबाव आणून आपल्या बाजूचे निर्णय पंतप्रधान ठीक आहे आणि मंत्रिमंडळानं पारित करून घेतले आहे. याच्या उरावर दबाव आणायचं
पण आता ह्या दबाव आणल्या कसा जाते, तर रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर हा 3 वर्षासाठी नियुक्त केला जातो. किती वर्षासाठी? 3. आणि त्याची नियुक्ती कोण करतात? राष्ट्रपती. पण कोणाच्या सल्ल्यानं? पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने. कोणाच्या? पंतप्रधान व मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने भारताचे राष्ट्रपती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा एक गव्हर्नर आणि 4 डेप्युटी गव्हर्नरची नियुक्ती करतो. किती वर्षासाठी? 3. त्याची एक अट अशी आहे का तो भारताचा नागरिक असावा आणि तो अर्थतज्ञ असावा. अर्थतज्ञ आहे हे कोण ठरवते? तर अर्थतज्ञ आहे हे ठरवते भारतात. ठीक आहे, कोण ठरवते? राष्ट्रपतीला अधिकार नाही. पंतप्रधान मंत्रिमंडळ शिफारस करून राहिले का याले गव्हर्नर करा. आता भारतात सध्या हे भाऊ स्वायत्त संस्था आहे, देशाची इकॉनॉमी जर खड्ड्यात गेली आणि त्यानं जर मसनात नेली गव्हर्नरनं तर पुरा देश गड्ड्यात जाईल आणि लवकर बाहेर निघणार नाही. फेकलेले आकडे इथं चालत नाही. रिअलिस्टिक आकडे दाखवावे लागते. आकडे फुगून दाखवले, इकॉनॉमी बूम करून दाखवली तर कवाबी ठीक आहे फुगलेला फटाका किंवा फुगलेला फुगा कवाबी फुटू शकते. आणि असं झालं आहे. आमचा बापू जेव्हापासून आला तर या बापूनं RBI मध्ये बी इंटरफेअर केलं. शेवटी बाप से बडा रुपया, जिसके पास रुपया आहे यानं याच्यात बी हात घालायला पाहिला. आणि आमच्या बापूने ठीक आहे नोटाबंदी करायची होती. आल्याबरोबर त्याचं लक्ष रिझर्व्ह बँकवर आणि याला नोटाबंदी करायची होती. का करायची होती? नोटाबंदी. आता इथं लक्ष द्या. ठीक आहे, गव्हर्नरचा विषय आला म्हणून सांगून राहिलो. तर याच्या वेळेस एक खतरनाक माणूस रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर होता. त्याचं नाव होतं रघुराम राजन. काय होतं? रघुराम राजन नावाचा माणूस होता. ठीक आहे, ह्या लय हुशार माणूस होता. 42व्या वर्षी ठीक आहे जगातली सगळ्यात मोठी बँक आहे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, याचा इकॉनॉमिकल ऍडवायझर होता. इंटरनॅशनल मॉनिटरी फंड जगातली दुसरी मोठी बँक, एक IBRD आणि दुसरी IMF. या IMFचा वयाच्या 42व्या वर्षी सर्वात युवा इकॉनॉमिकल ऍडवायझर होता. इले सल्ला दे, इले ज्ञान पाहिजे. कोण? रघुराम राजन. आता मनमोहन सिंग हुशार माणूस होता. ठीक आहे, मनमोहन सिंगनं का केलं? मनमोहन सिंगनं रघुराम राजनले का केलं? रघुराम राजनले केलं अर्थमंत्री. आता विषय असा झाला का रघुराम राजनले RBIचं गव्हर्नर पद दिलं. आता रघुराम राजन त्याले ठीक आहे मनमोहन सिंग स्वतः गव्हर्नर होता त्याच्यामुळे त्याले RBIचे अधिकार माहित होते का हे पॉवर याले दिले ह्या बरोबर युटिलाइज. आणि हा IMFचा इकॉनॉमिकल ऍडवायझर होता. तर विषय का झाला? बापू आला 14ले आणि बापूले करायची होती नोटबंदी. का करायची होती? बापूले नोटबंदी करायची होती. तर बापूले नोटबंदी करायची होती तर रघुराम राजनले म्हणे का नोटाबंदी करायची आहे. रघुराम राजन म्हणे नोटाबंदी करायची नाही. नोटाबंदी जर केली तर देशाचा GDP 2% गड्ड्यात जाऊ शकते, इकॉनॉमी कोलॅप्स होऊ शकते. बापू म्हणे नोटाबंदीच करायची आहे. ठीक आहे, बापूचा गेम काही समजला नाही. आता याले दाखवायची होती का हे जो काँग्रेस पाशीचे पैसे आहेत 2 नंबरचे हे यायले काढायचे, यायले गड्ड्यात न्यायचे, आपण मोठी उडी मारायची. असा काही गेम असन बापूचा. ठीक आहे, आता बापू आपल्या निर्णयात ठाम. रघुराम राजनले म्हणे तू काही कर, नोटाबंदी कर. तो म्हणे मी नोटाबंदी मी हयात असताना करणार नाही. नोटाबंदी केल्यानं देशाची इकॉनॉमी गड्ड्यात जाऊ शकते. तर याले ऍक्च्युली याले बरोतरी द्यायला लागत होती 3 वर्षानं पुन्हा. ठीक आहे, याचा कार्यकाल. तर याले म्हणे ठीक आहे त्याकडून होत असेल तर कर म्हणे, नाही तर मी दुसरा ठीक आहे मी दुसरा ठीक आहे गव्हर्नर नेमतो. आता याचा कार्यकाल संपत आला होता 15च्या शेवट. याले दिल्ली फेक. कोणाले? रघुराम. तू नोटाबंदी नाही करत का? चल भाग दुसरा आणतो त्या जागी. मग आता त्याचं झालं 36चा आकडा. रघुराम राजेंचं ना बापूचं झालं भांडण. ठीक आहे, कारण ह्या म्हणे बंदी करायची नाही नोटाबंदी, तो म्हणे नोटाबंदी करायची आहे. त्याचे वेगळे प्लॅन ठीक आहे, त्याच्या डोक्यात काही वेगळे प्लॅन चालू असन काय. हे 2016ले इलेक्शन आहे रे बा. ठीक आहे, UPचं. याच्या अगोदर समाजवादी पार्टी आणि काँग्रेसचा पैसा बंद्या नेत्यापासचा 2 नंबरचा पैसा खतम करून टाकायचा. आता आमच्या बापूनं अनाउन्समेंट अशी केली नोटाबंदी केल्याच्या नंतर का बापू म्हणते का नोटाबंदी केल्यामुळे देशातला भ्रष्टाचार ठीक आहे फार खतम होईल. आतंकवाद्यापाचे नक्षलवाद्याचे पाचचे पैसे पेटून लावा लागन आणि जे नेत्यापाशी 2 नंबरचा पैसा आहे हा पुरा गायब होईल. कायचा घंट्याचा गायब झाला. ठीक आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं आकडेवारी दिली. पहिले तर नोटाबंदी झाल्यावर 3 वर्ष दिलीच नाही. आकडेवारी दिली 19ले आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणते का 99.34% पैसे रिझर्व्ह बँकेपाशी वापस आले. घ्या रे शकून. ठीक आहे,
म्हणजे 1500 आमचा बापू आला ना, ठीक आहे, 8 तारखेले, ठीक आहे, कोणती तारीख होती? 8 नोव्हेंबर 2016. बापू येते 8 वाजता लाईव्ह. आज रात मेरे भाई और बहनों, आज रात 12 बजे से 1000 और 500 की सभी नोटें, ठीक आहे, चलन से बंद होंगी. आमच्या बापून घोषणा केली. लोकायले फोकणाऱ्याच वाटलं ह्या लय ताणते बा, ठीक आहे, त्या फेकतच असन, ठीक आहे. आणि जसं मग बायकाय पाचचे जमा केलेले नवऱ्याचे दाबलेले खिशातले पैसे, ठीक आहे, पार बाहेर यायला लागले. खरंच काजी ह्या फेकत नाही जी, ठीक आहे. हा सगळं जिकडं तिकडं पार अफरातफरी, काही प्लॅनिंग नाही नोटाबंदीचं, काही नाही. इकडं दुसऱ्या नोटा छापल्या तर दुसऱ्या नोटा छापल्या तर त्या नोटा एटीएम मधली जे नोटाची जुनी साईज होती आणि नवी साईज, ठीक आहे, नोटा छापल्या. याले वाटलं का दुसऱ्याच दिवशी लोकायले मी नोटा देतो. नोटा, ठीक आहे, ट्रान्सफर केल्या रिझर्व्ह बँकेनं, बँकात नेल्या आणि त्याने एटीएम मध्ये टाकल्या. एटीएम मध्ये नोटाची साईज आणि जुन्या नोटाची साईज याच्यामध्ये तफावत होती. म्हणून नोटासाठी एंट्री केली तुम्ही का त्या नोटाची नाही, कारण त्याचं सॉफ्टवेअर साईज प्रमाणे असते. नोटाची साईज किती आहे त्या साईजवर डिपेंड असते का त्या साईज प्रमाणे नोट कितीची आहे ते एटीएम तसं डिसाईड करते. आणि ते नोटाची नाही. हा लोकांच्या रांगा, लोक एटीएम फोडू का फोडू का कोणाच्या उडावर गोटा टाकू, ठीक आहे, बुड्या बाड्या लाईनीत लागून मेल्या. कोणाले पैसे नाही भेटले, 2.5 लाखाच्या वर काढताय नाही. अन यानं जे सांगितलं होतं का नोटाबंदी केल्यानं कोणाचाही फायदा होणार नाही, कोणाचाच नाही फायदा झाला, ठीक आहे, गोर गरिबाचंच नुकसान झालं, ठीक आहे. नोटाबंदीत मोठाल्याच लोकांना आपला फायदा करून घेतला, आपले पैसे बरोबर चेंज करून घेतले. लय लय तमाशे केले नोटाबंदीच्या वेळेस. नोटाबंदी ह्या देशातला सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आहे, ठीक आहे. कारण ब्लॅक मनी देशाच्या इकॉनॉमीत होता तर एवढ्या 500 आणि 1000च्या नोटा वापस आल्या कशा, ठीक आहे. जर ब्लॅक मनी आहे, आता मायापाशी ब्लॅक मनी आहे समजा, तर मी 2.5 लाखाच्या वर ट्रान्सफर करून नाही दे, ठीक आहे. 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त रुपये, ठीक आहे, करताच येत नव्हते. मग बाकीच्याले पेटून द्यायला लागले असते ना. एखाद्या उद्योगपत्याच्या एखाद्या याच्यापाशी 2 नंबरचा पैसा भरून आहे, ठीक आहे, तर त्याला तर माचीचीच काडी लावा लागली असती ना. मग पैसे बँकेत आले कसे, ह्या सर्वात मोठा प्रश्न आहे. म्हणून तुम्हाला म्हणलं जनधन योजना जी होती का, ज्या जनधन योजनेतून, ठीक आहे, एखाद्यापाशी पैसे आहे 40 लाख ब्लॅक मनी, तर तो 8 जण पाये, ठीक आहे, 8 जण पाये, ठीक आहे. आणि मग 8 जण नाही 16 जण पाये, 2.5 लाख रुपये एकाला दे, लेका 20,000 तू ठेव आणि 2,30,000 मले दे. असं करून, ठीक आहे, भारत सरकारनं जनधन योजनेतून ब्लॅक मनी, ठीक आहे, कसा वाईट केला हे दाखवायला पाहिजे. त्याची आकडेवारी द्यायला पाहिजे. त्याची आकडेवारी दिली नाही. नोटा किती जमा झाल्या हे दिला. बरं आता लक्ष द्या, रघुराम राजांना ऐकलं नाही तर रघुराम राजांच्या जागी दुसरा गव्हर्नर आणला, ठीक आहे. आता जो आहे, आता कोण आहे माहित आहे का? शक्तिकांत दास. काय? हे लक्ष द्या रे, शक्तिकांत दास कोण आहे? शक्तिकांत दास. आता लक्ष द्या, याच्या अगोदर ठीक आहे रघुराम राजन गेले, याच्या अगोदर 3 वर्ष होतं कोण? उर्जित पटेल. उर्जित पटेल. आता ह्या पटेल नावावरूनच ओळखायला येते ह्या कुठचा असन? गुजरात. कुठचा? गुजरातच्या कॅबिनेट सेक्रेटरी पदावर होता या, ठीक आहे. याले तिथून उचलून आणला. भाऊ तुला बघायचं आहे का रिझन? भाऊ पॉवर आहे, गव्हर्नर, नोटावर सही राहते, लोकांना सांगता येईल. अबे साल्या जे नोट वापरतात त्याच्यावर माझी सही आहे, ठीक आहे. गव्हर्नर आहे मी रिझर्व्ह बँकेचा. चल भाग हे घे माझ्या सहीची नोट, ठीक आहे. इथं कुत्र नाही विचारत सह्या केल्या का कागदार्थ, ठीक आहे. चिटोरे करून फेकून द्या लागल, समजलं का? कुत्र नाही विचारत सहीले, ठीक आहे. नुसतं आपल्या सह्या घोटत बसते रजिस्टरच्या मागच्या पानावर ह्या, ठीक आहे. कशी जमली का, कशी जमली का, कशी जमली का, ठीक आहे. आणि ह्या कॉम्प्लिकेटेड सही करते, कायच्यात घाल घुल, ठीक आहे. 3 4, ठीक आहे. तुम्ही मोठाले लोक पहा, मोठ्या लोकांच्या सह्या एकदम प्रोफेशनल, सोफिस्टिकेटेड, सिम्प्लिफाईड आणि साध्या आणि सरळ असतात, ठीक आहे. उलट हे लोक, ठीक आहे, हे लोक सही करताना देवनागरी लिपीत करते, म्हणजे मराठीत करते किंवा हिंदीवाले हिंदीत करते. तुम्ही डी सुब्बारावची सही पाहिजे, ठीक आहे, मराठीत सही करे, ठीक आहे. त्याच्यानंतर सी रंगराजन नावाचा गव्हर्नर होता, त्याच्या नोटा आहे, तर सी रंगराजन तो, ठीक आहे, मराठीत सही करे, ठीक आहे. तर
जे मोठाले लोक असतात ना ते फार नाही तर ह्या नको नाही 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 माई सही कोणालाच करता नाही आली पाहिजे. अबे चोट्या त्या अकाउंटवर फुकट्या 10 रुपये नाही राहत. माई सही बँकेच्या अकाउंटवर घेऊन एखाद्यानं केली तर कोणी तुझे पैसे कुत्र चोरून नाही नेत. ठीक आहे, तुझी सही सिम्प्लिफाईड असली पाहिजे, साधी सोपी असली पाहिजे. ठीक आहे, एकदम किचकट नाही, काही नाही, काही नाही, साधी सरळ सही करायची. असं पाहिल्यावर अशी उठावदार वाटली पाहिजे. आता ह्या ते घालून कायच्यात का घातलाय त्याचं त्याला वाटते का माझ्या सही कोणाला ओळखायलाच नाही आली पाहिजे. ठीक आहे, ज्याचं नाव यश वरून आहे त्याची सही खूप सुंदर काढता येते. ठीक आहे, यश वरून आहे. ठीक आहे, मला ज्याचं नाव यश वरून आहे मी लय वेळा विचार करू का माझं नाव. ठीक आहे, माझ्या बायकोचं नाव आहे. ठीक आहे, तर तिले म्हणलं मी सांगतो तशी सही करत जा. ठीक आहे, तर ठीक आहे ऐकत नाही. पाय म्हणलं त्या नावावरून. ठीक आहे, म्हणलं इथं रेस दिल्ली इथं के होते म्हणलं, मग इथं घोटत जा म्हणलं. ठीक आहे, झालं म्हणलं काय मग याच्यात पुन्हा अजून वाटलं तर एन करून टाक म्हणलं. ठीक आहे, तर ठीक आहे, खूप म्हणजे सुंदर यश यश ज्याचा यश येते ना खूप सुंदर सही करता येते फक्त त्यानं. ठीक आहे, ज्याचं नाव स वरून आहे. मग माझी सही काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे, माझी साधी सही आहे. ठीक आहे, मग माझी सही पाहिलीच आहे तुम्ही तर अशीच आहे. तर हे साधी सोपी सही करायची. ठीक आहे, तर आता याच्यात काहीच नाही, एकदम सरळ सरळ सही करा, एकदम कॉम्प्लिकेटेड करू नका. मोठाले जे लोक असतात त्याच्या साध्या सोप्या सही असतात. उर्जित पटेलने नेमला रघुराम राजन यानं नोटाबंदी केली नाही, निर्णयाला विरोध केला म्हणून त्याले ठीक आहे 3 वर्षाचा कार्यकाल चलभाग नवीन आणला. उर्जित पटेल गुजरात मध्ये होता, या कॅबिनेट सेक्रेटरी होता, तिथून उचलला आणि डायरेक्ट रिझर्व्ह बँकेचा भाऊ म्हणे तुले गव्हर्नर करतो, माझ्या मतानं ऐका लागत. बोला ना साहेब आपल्याला नोटाबंदी करून टाकू ना, काय विषय मला गव्हर्नर केल्या तुम्ही सांगा फक्त करायचं काय ना नोटा 500च्या 1000च्या बदलवायच्या आहे, बदलून टाकू आपल्याच हातात आहे. गव्हर्नर केलं आणि गव्हर्नर केल्या 6 महिन्याच्या आत त्याला नोटाबंदीसाठी ऍग्री केलं. कोणाले आता याले केलं ऍग्री, नोटाबंदी केली, पुरा निर्णय उरावर आला, त्याला कळून चुकलं. ठीक आहे, 2 वर्षात का माया हातानं चुकीचं डिसिजन घेण्यात आलं आणि बंदी भारताची अर्थव्यवस्था खड्ड्यात गेली, देशाचा जीडीपी खड्ड्यात गेला. नोटाबंदी केली, त्याच्या दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंगचं राज्यसभेत वक्तव्य आहे का देशाचा जीडीपी 2% खड्ड्यात जाईल या नोटाबंदीमुळे आणि देशाची इकॉनॉमी कोलॅप्स होऊ शकते. हे निर्णय एवढे साधे आणि सोपे नाही आहे, याचं कोणतंही तारतम्य न बाळगता तुम्ही का केली आहे, नोटाबंदी केली आहे. आणि मग आता लक्ष द्या, मग उर्जित पटेलले का म्हणे माहित आहे का, आता बापूचं एवढ्यानच नाही झालं, नोटाबंदी करून टाकली, नोटा बदलून टाकल्या आणि म्हणे ठीक आहे 500 आणि 1000च्या नोटाही ब्लॅक मनी जास्त असतो. अरे हो ठीक आहे चोट्या ते बरोबर आहे, मग तुला 500च्या बदली 500ची तयार केली, 1000च्या बदली 2000 कायले घंट्याला तयार केली. ठीक आहे, अरे मले का म्हणायचं आहे, ठीक आहे मोठ्याल्या नोटा ब्लॅक मनी काऊन तर कमी बंडलात. आता बा 1000चं बंडल असलं 100 नोटा एका बंडलात असते, 1 लाख रुपयात झालं. 2000चं बंडल 2 लाखात झालं. भाऊ माया खिशाईत जर भरतो म्हणलं ना तर जर 1000च्या नोटाचं बंडल असलं तर या खिशात 2 या खिशात 2 किती झाले 4 लाख. ठीक आहे, मागच्या खिशात ठीक आहे 2 बंडल किती लाख 6 लाख. पण जर 2000चं बंडल असेल तर 4 लाख 4 लाख 8 लाख आणि 8 लाख नाही इकडं 4 लाख किती 12 लाख जाऊ शकते. म्हणजे कमी जागेत कोणते पैसे जास्त मावन. 2000ची नोटवाली त्याच्या साल्या चिवत्या टीव्ही वाले ठीक आहे, ते अंजना ओम कश्यप ठीक आहे बयाड बोंगी ठीक आहे अरे बापा सगळेच तो चौधरी गिवधरी तो कोण आहे टीव्ही वाला ठीक है सुधीर इसमें नैनो चिप है सैटेलाइट 100 मीटर जमीन के अंदर नोट रही तो पहचान में आएंगी कहा नोट है. अरे साले हे कुठून सायंटिस्ट उतरले या देशात ठीक आहे अर्ध्या हैकुंडानं पिवे म्हणजे इसमें नॅनो चिप आहे म्हणे. इतके बयाड आहे साले म्हणजे यायनं किती गू खाल्ला असं ठीक आहे म्हणजे काही लिमिट ठीक आहे. अबे बरोबर आहे ना ठीक आहे. अबे खा पण एवढा ठीक आहे
काही लिमिट. ठीक आहे. अबे ते बरोबरच आहे ना, मी का खोटं बोललो का? म्हणजे तुम्ही काही लोकांना सांगायचं, अबे त्याचे व्हिडिओ आहे युट्यूबवर, तेच म्हणे का नॅनो चिप आहे. मग आता मले का म्हणायचं आहे तर 2000च्या नोटा कुठं कुठं धरल्या हे सांगा ना तुम्ही. ठीक आहे, कुठं नॅनो चिप आहे सांगा. ठीक आहे, एवढे फुकणाऱ्या ताणून राहिले तुम्ही. ठीक आहे, एवढं ते त्याच्याकडून बोलून राहिले, तर आता दाखवा ना नोटा कुठं आहे 2000च्या नोटा. ठीक आहे, आल्या आणि गायब झाल्या. भाऊ गोर गरीबाबाशी 2000ची नोटच नाही दिसेल का? मार्केटमधून डायरेक्ट 2000च्या नोटा गायब करून टाकल्या आणि मग झोकाझोकान गायब झाल्या. आणि झोकानच रिझर्व्ह बँक म्हणते याच्यानंतर आता 2000 नोटे आम्ही टप्प्याटप्प्यानं चालू बंद. ठीक आहे, असं करून बंद करणार आहे. ठीक आहे, विषयच खतम झाला. ठीक आहे, चालू आहे का बंद आहे ते आता कळत नाही. काही म्हणते आम्ही घेणं चालू आहे, कुठं गेलो तर म्हणते घेणं बंद आहे. ठीक आहे, लोकांना द्यायच्या का ठेवायच्या का जाळून टाकायच्या काहीच सांगितलं नाही. ठीक आहे, मग मला एवढंच म्हणायचं आहे का तुम्ही 2000ची नोट काढली कायले? मोठाल्या नोटाईमध्ये ब्लॅक मनी हा जास्त राहतो, तो काढली कायले खड्ड्यात बसायले? 500ची ठेव ना, नाही तर मग 1000च्या जागी 1000 काढा लागत होती दुसरी, तुले कलरच बदलवायचा होता तर. ठीक आहे. हा, आणि त्याच्यात एक नोट छापाले 3.5 रुपये खर्च येते. ठीक आहे, किती रुपये? एक नोट छापाले 3.5 रुपये खर्च येते. आता ठीक आहे, नोटा किती होत्या? ठीक आहे, ते बी रिझर्व्ह बँकेने आकडेवारी दिली आहे. भारताले नोटा छापासाठी 3500 करोड रुपये लागले. नवीन नोटा छापाले 3500 करोड. आणि हे पैसे कोणाचे? त्याच्या खिशातून गेले का चोट्याच्या? नाही, कोणाच्या? आपल्या. ठीक आहे, आपला पैसा आहे. आपल्या पैशावर 3500 करोड रुपयात एखादी मोठी स्कीम गोरगरीबाले न्याय देता आला असता, काही कामधंदे नसताना. अर्थतज्ञानं सांगितलं बरं, हे अर्थतज्ञ आहे रघुराम राजन, यानं सांगितलं देशाचा GDP खड्ड्यात जाणार आहे. ठीक आहे, तरी ह्या चोट्यानं जबरदस्तीनं तिथं याले काढून ह्या नेला आणि याच्या हातानं नोटाबंदी करून घेतली. आणि उरावर आली नोटाबंदी. हे उर्जित पटेलच्या लक्षात आलं, डिसिजन चुकीचं होतं. काही ब्लॅक मनी फ्लॅक मनी बाहेर आला नाही. जेवढ्या नोटा ठीक आहे 500,000च्या होत्या, जेवढ्या रिझर्व्ह बँकेत. आता मला सांगा, 500,000च्या नोटा ब्लॅक मनी आहे, लोकांकडे आहे, तर पैसे या लागत होते 60% वापस. अबे 500,000च्या नोटा रिझर्व्ह बँकेपाशी 60% वापस या लागत होते ना. 40% ब्लॅक मनी आहे तर 40% लोकांनी एक तर पेटून दिला असता, नाही तर रद्दी टिकली असते. ठीक आहे, 500ची नोट 2 रुपयाले आहे का नाही? पेटूनच द्यायला लागले असते ना. लोकांनी कुठं दाखवले असते ब्लॅक मनी? पण ब्लॅक मनी रिझर्व्ह बँकेपाशी सर्व पैसे 99.34% पैसे आले म्हणते ना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. अहवाल आहे त्याचा, 19 सादर केला त्यानं. मग नोटा ब्लॅक मनी होता. ठीक आहे, हे जे तुम्ही म्हणे ब्लॅक मनी मार्केटमध्ये आहे, तर मग आहे कुठं हे सांगा. मग गेला कुठं ब्लॅक मनी? तर साल उत्तर नाही यायच्या पाशी द्याले. म्हणजे यायचा प्रोग्राम टोटली का गेला? फेल. यायले का करायचं होतं? यायले काँग्रेसले करायची होती भिकारी. ठीक आहे, ऐन UP इलेक्शन पाहिजे केव्हा झालाय? UP इलेक्शन पहा 2016 का 17 झालाय, 17च्या जानेवारी का मार्च मध्ये. ठीक आहे, बरोबर ऑगस्ट महिन्यात 4-5 महिन्याच्या अगोदर UP इलेक्शनचा. मोठं राज्य आहे भाऊ, 80 लोकसभेच्या सीटा एकाच राज्यात. किती? 80. आणि 403 जागाची विधानसभा आहे, सर्वात मोठी विधानसभा आहे. कुठची? हा, बंद लोकसभेत सत्ता केंद्रात सत्ता कोणाची बसन हे डिसाईड करणार राज्य आहे. कोणतं? UP. ठीक आहे, म्हणून तिथं फोकस असते. उत्तर भारतातल्या राज्यावर जास्त BJPचा फोकस आहे. आणि रामाले बरोबर वापरून घेता येते. ठीक आहे, बरोबर राम 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 राम. ठीक आहे, ठीक आहे, सरळ देवाचा वापर आणि धार्मिकतेचा वापर राजकारणात सुरू झालेला आहे. आणि लोक अनय होऊन त्याला मतदान करते. करायला काही विषय नाही आहे. ठीक आहे, मंदिरं बांधायला विषय नाही, पण आपलं का आपल्याला का भेटणार आहे त्याच्यातून? गोरगरीबाले आम्हाला चांगला दवाखाने, चांगले ठीक आहे आरोग्य सुविधा, सांडपाण्याची सुविधा, स्वच्छ पिण्याचं पाणी, चांगलं शिक्षण, मोफत शिक्षण. ठीक आहे, ह्या गोष्टी स्कॉलरशिप ह्या पाहिजे. ठीक आहे, हे ठीक आहे. तर आपल्याला मंदिरं बनवून देऊन राहिले आणि तिथं मग आम्ही शिकले सवरले ग्रॅज्युएट लोक पकोडे तळू, नाही तर मग कटोरं घेऊन भीक मागू. ठीक आहे, असंच जर भविष्य पाहिजे असेल तर ठीक आहे त्यांना सपोर्ट करा, माझं काही म्हणणं नाही. मग आता हे सारा सत्यानाश मोदी बापून केला.
हे सारा सत्यानाश केला. मग उर्जित पटेलच्या हे लक्षात आलं तर उर्जित पटेलले झोक्कानच म्हणते, इकडे का जी तुम्ही नोटाबंदी करायला लावली यार, काय यार शिट. ठीक आहे, आता काय मला काय म्हणतो ते रिझर्व्ह फंड आहे का नाही, रिझर्व्ह फंड. अबे तो आणबे एवढा मोठा देणं, त्याच्यातले पैसे साल्या. आता का मला एंट्री द्यायला लावता का, दे दे. त्या उर्जित पटेलने म्हणे रिझर्व्ह बँकेत जो रिझर्व्ह फंड आहे त्याच्यातले 50,000 करोड दे म्हणे बापू. ठीक आहे, तर त्यांना का नाही 28,000 करोड रुपये दिले. कोण बरं, ते 28 करोड सुरुवातीला घेतले त्या जगात आणि घेतल्याबरोबर त्याला म्हणते 1,76,000 पुन्हा दे म्हणते. का बयार झाला का, ते कायच्यासाठी तुला माहित आहे का. अबे तर वापरायचेच होईन ते. अरे भारतात भयानक परिस्थिती आली, ठीक आहे, महामारी आली किंवा काही आलं किंवा देशाची इकॉनॉमी गड्ड्यात गेली त्यासाठी आहे. आता रिझर्व्ह फंड हा बायकोच्या गळ्यातलं डोरलं आहे. एखाद्या बेवड्याला समजते का ते कवा इकाचं, तो इकत नाही, सगळे इकन, पण बायकोच्या गळ्यातलं डोरलं नाही इकत. आमच्या बापूनं ते बी भुर्रा करून टाकले. ठीक आहे, म्हणजे हे किती खतरनाक असन. गावातलं ते बेवडा परवडले याच्यापेक्षा. ठीक आहे, त्याला समजते का बायकोच्या गळ्यातलं डोरलं इकाचं नाही. तर बापूनं का केलं, तर ह्या बापूनं तो रिझर्व्ह बँकेतला रिझर्व्ह फंड पहिले 28,000 करोड घेतला आणि उर्जित पटेलने म्हणे पुन्हा 1,76,000 करोड दे. 1,76,000 करोड. तर तो म्हणे खड्ड्यात घाल म्हणे रिझर्व्ह बँक, आता तर मी तुला देत नाही. तसाही त्याचा कार्यकाल संपत आलता. याले फेक दिली आणि याच्या जागी रिझर्व्ह बँकेमध्ये, ठीक आहे, याच्या जागी रिझर्व्ह बँकेमध्ये एक पुन्हा गुजरात मधला, ठीक आहे, गुजरात मधला अर्थमंत्र्याचा कॅबिनेट सेक्रेटरी शशिकांत दास, जो IAS आहे पण याची PhD आणि MA ची डिग्री इतिहासात आहे. एका इतिहास तज्ञाले रिझर्व्ह बँकेचा अर्थतज्ञ म्हणून डिक्लेअर केला आणि त्याला तिथं नेला. आणि हा आता भारताची रिझर्व्ह बँक पुन्हा इतिहासात नेणार आहे. याले नेला याच्यासाठी का पाय तुले रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर करतो, पण माय काम करजो. सांगा ना, तो जो रिझर्व्ह फंड आहे तो झोका झोकान जमून दे मले. पैसा चालला कुठं देशाचा हे समजून नाही राहिलं. आल्या बरोबर त्याच्यापासून 78,000 करोड घेतले का, मग लगेच एका वर्षानं 1,76,000 करोड घेतले. आणि त्या माग आता वर्ष झालं असे मार डोळ्यातून आसू गिसू काढले, क्रोकोडाईल आसू, मगरमच्छ आछू, असा मार टेबलला गिमलला संसदेत, आणि इकडं टेबलला आणि तिकडं झोक्कानं 98,000 करोड रिझर्व्ह बँकेतून पुन्हा उचलले. इतकं बदमाश आहे. भाऊ, देशाची इकॉनॉमी जर गड्ड्यात गेली, बँका जर डुबल्या, तर त्याच्यासाठी तो फंड वापरत असते. जर बँका डुबल्या, अडाणी डुबला का 4 बँका डुबल्या, तर तो बेलआउट पॅकेज म्हणून पैसा वापरता येते. कोरोना सारखी परिस्थिती आली तेव्हा वापरता येते इकॉनॉमी बुशअप करासाठी. तो पैसाच नाही आहे आता. आणि जर अशी परिस्थिती आली खुदा ना खास्ता, ठीक आहे, तर मग आपल्यापाशी ठणठण गोपाल आहे. मग बापूले एक, ठीक आहे, शाल द्या लागन, एक गॉगल द्या लागन, हातात घंटी द्या लागन, तशी दाढी वाढूनच आहे. ठीक आहे, आणि त्याच राम मंदिरासमोर उभं करायला लागन. आणि अबे देश होय देश काही चिल्लर गोष्ट नाही आहे. अनफड गवाराच्या हातात सत्ता दिली आहे, डिग्र्या डुप्लिकेट आहे साल्याच्या. ठीक आहे, डिग्री 1968ची 92ले आलेले फॉन्ड आहे डिग्रीवर. लोकायले एवढे चिवत्या नका समजू म्हणा. युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं आहे. यस लिहायचा का सी लिहायचा ते समजलं नाही युनिव्हर्सिटीच्या स्पेलिंगमध्ये. ठीक आहे, अबे कॉप्या करा, कमीत कमी पाहून तर करा.
ठीक आहे. तर आता तुम्ही विचार करा, एका इतिहास तज्ञाले का भेंडा समजन, एका इतिहास तज्ञाले ठीक आहे रिझर्व्ह बँकेचा का केला, गव्हर्नर केला आणि त्याच्या हातानं पैसे बंदा डल्ला मारून घेतला भाऊ. ठीक आहे, पार पैसे रिझर्व्ह फंडातले गायब केले बापून. बापू संसदेत रडला का समजून घ्यायचं तिकडं काहीतरी पाठीमागं झालेलं आहे. ठीक आहे, सब म्हणजे ठीक आहे. अबे लढणारे लोक पाहिजे, रडणारे नाही पाहिजे. काही झालं का ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. देशावर बिकट परिस्थिती आली. चायनाच्या वेळेस आपण हारलो पण परिस्थितीतून रस्ते काढले. ठीक आहे, देशासमोर रडून गिडून नाही दाखवलं. ठीक आहे, असे पंतप्रधान नव्हते देशात. ठीक आहे, देशात खंबीरपणे उभे राहणार पाहिजे. युक्रेनचा पंतप्रधान कसा होता, रशियानं हमला केला. ठीक आहे, स्वतः ड्रेस घातला. ठीक आहे, आमचा बापू ड्रेस घालते इकडंच राहते बॉर्डरच्या. ठीक आहे, आणि बजाज तेजस विमानात बसते त्या ढगाईले हात दाखवते. ठीक आहे, तर असं आहे. का म्हणावं आता, म्हणजे बयाडाचीच भरती आहे का नाही. ठीक आहे, आता मला विचारच आहे का त्या आकाशात कोण लोक आहे का बाबूचा हात पाहून राहिले. ठीक आहे, आता लक्ष द्या. तर हे स्वायत्त संस्था आहे म्हणलं, स्वायत्त. हिच्यात इंटरफिअर नको, देशाच्या इकॉनॉमीचा प्रश्न आहे आणि हिच्यात जर वारंवार इंटरफिअर झाला, तुम्हाला सांगतो ना, आता रिझर्व्ह बँकेमध्ये सोनं आहे ते बी ठेवलं म्हणते वा. ठीक आहे, ते पाहून घे जा सर्च मारून किती रिझर्व्ह बँकेपाशी पहिले किती सोनं होतं का ठेव, ते बी गायब केलं आहे. का गायब होईल काही सांगता येत नाही. पण इतके खोटे बोलतात रे बॉस, याच्यासारखं खोटं, इतकं खोटं. ठीक आहे, खोटंच एवढं भयानक का देशाचा एखादा भाग चायनानं दाबला असेल तर ते आपल्याला सांगणारच नाही का दाबला आहे म्हणून. ते संसदेत जेव्हा बवाल होते बाकीचे लोक, तो एक माणूस ठीक आहे भाऊ त्या लद्दाखचा ठीक आहे खासदार, अरुणाचल प्रदेशचा खासदार, त्याच्याच पक्षाचा खासदार, त्यानंच वास्तविकता मांडली का एवढा भाग चायनानं दाबला आहे, काहीतरी करा, जागे व्हा. तेव्हा कुठं मग काँग्रेसला समजलं का आता प्रश्न उचलायला पाहिजे. ठीक आहे, काँग्रेसला कुठं माहीत, त्याचा खासदार नाही, तो बीजेपीचाच होता, तो लई दिवस बोललाच नाही. तर हे जागा ॲक्वायर करणं चालू आहे. ठीक आहे, भारताचं सैनिक का करून राहिलं, तर सैनिकावर विषय नाही, याच्यात सरळ विषय येते गृहमंत्र्यावर का तुम्ही झोपीत आहे का, त्याने आपली जागा दाबली. ठीक आहे, तुम्ही थंड बसून आहे का. ठीक आहे, सैनिक जे करायचं ते करते, पण वरून ऑर्डर आली पाहिजे. कुठून, गृहमंत्र्याकडून, का आपली जागा घेतलेली वापस करा. आता त्या दिवशी आमचा बापू का म्हणे का अमित शहाच्या 2 चुका आहे म्हणे, झाल्या चुका इतिहासात. ठीक आहे, मग आता तुम्हाला निवडून द्यायला घ्या ना पाकव्याप्त काश्मीर. असं अखंड भारत करायचा आहे ना, पहिले तेवढं द्या घेऊन. ठीक आहे, फक्त गोष्टी फोपाल्या संसदेतच करायच्या का. ठीक आहे, तिथं द्या ऑर्डर, घुसा म्हणा भारताच्या सैनिकाले पाकिस्तानच्या बॉर्डरमध्ये. ठीक आहे, पहिले आपला दाबलेला घ्या. नेरून चुकी केली ना, आम्ही तुम्हाला निवडून दिलं दुरुस्त करासाठी. अरे बापा वोटिंग दिलं ना कायसाठी, का दुरुस्त करासाठी, करा हमला, घ्या पाकव्याप्त काश्मीर. आणि चायनानं दाबलेला अक्साई चीन घ्या, आणि चायनानं दाबलेला पाकिस्ताननं दाबलेला सियाचीन आपल्या ताब्यात घेऊन घ्या. आहे का नाही, किती सोपी आहे, साधा आणि सोपं. त्याच्या हातात चुकी झाली ना, तुम्ही दुरुस्त करा. ठीक आहे, आणि दाखवा तुम्ही पाकव्याप्त काश्मीर घेऊन. ठीक आहे, आणि तिकडं ह्या बी दाखवा अक्साई चीन घेऊन. आणि अरुणाचल प्रदेशचा जो ठीक आहे तवांग नावाचा भाग दाबला जिल्हा, तो बी घ्या. ठीक आहे, इकडूनच 56 इंची सीना ताणून म्हणायचं. ठीक आहे, तर असं नाही होत ना. ठीक आहे, काही काही गोष्टी कॉन्फिडेन्शियल असतात, काही काही गोष्टी देशाच्या संरक्षणासाठी जबाबदारीनं पाळावं लागतात, काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात, काही गोष्टी नाही सांगता येत. ठीक आहे, त्या गोष्टी तशाच पद्धतीनं असल्या पाहिजे. ठीक आहे, ठीक आहे, इंटरनॅशनलमध्ये ठीक आहे काही गोष्टीचं आपल्या देशाचा ठीक आहे ठीक आहे आपल्या देशात जो निर्देशांक असते, उपासमारीचा निर्देशांक असते. ठीक आहे, माहिती आहे का, वर्ल्ड हंगर इंडेक्स म्हणते त्याला. आपण 2014ला कितव्या स्थानावर होतो, आता कितव्या, 64व्या स्थानावर होतो, आता गेलो 111व्या स्थानावर. म्हणजे याचा अर्थ भारतातल्या लोकांना 2 वेळचं अन्नधान्य भेटत नाही, असं त्याच्यावरून
समजते. म्हणजे आपण किती दूर गेलो, 30-40 अंक समोर. ठीक आहे. म्हणजे भारत समोर नाही चालला, मागं चालला. ठीक आहे ना. 111 हां यावर्षी. आणि 14ले पहा किती होता. ठीक आहे. तुम्हाला सगळे आकडे हे जर बा कायदा आहे. ठीक आहे. हंगर इंडेक्स तुम्हाला सांगन. मग आता लक्ष द्या. तर आता लक्ष द्या. हे जे शक्तिकांत दास आहे, ठीक आहे, याला नेमला त्याच्यासाठी होता का तू रिझर्व्ह बँकेचा फंड आम्हाला काढून दे. बरं पैसा कुठं कुठं डल्ला नाही मारला. यानं राम मंदिराच्या नावावर पैसे जमा केले. आता राम मंदिर कमिटीतले जे जुने सदस्य होते जे आहे ना, ठीक आहे, रथयात्रा काढली होती. त्या रथयात्रेत 1400 कोटी रुपये जमा झाले होते म्हणते. 1400 कोटी. त्या पैशाचा हिशोबच नाही आहे. मी त्याच्याशी व्हिडिओ पाहिला. 1400 कोटी. मग त्याच्यानंतर आता राम मंदिरासाठी पैसे नेले, ते बी हिशोब नाही भेटणार. त्याच्यानंतर तुमच्यापासून कोरोना काळात पीएम केअर फंडाच्या नावावर पैसे घेतले. आणि पीएम केअर फंड हा प्रायव्हेट ट्रस्ट आहे. त्याच्यावर RTI टाकले तर त्याचे पैशाचा हिशोब देता येत नाही. सुप्रीम कोर्टात केस चालू आहे पीएम केअर फंडावर. काऊन हिशोब देतात तुम्ही? भारताचा आकस्मिक निधीचा फंड असताना त्याच्यावर भारत सरकारच्या भारतातल्या लोकायले त्याच्यावर पैसे काऊन नाही टाकायला लावले? तुम्ही प्रायव्हेट ट्रस्ट काऊन उभा केला? अरे सगळे इलिगली आहे. आता आपल्याला पाहत आहे राज्यघटनेच्या कलम 267, ठीक आहे, कलम 267 मध्ये आकस्मिक निधीची प्रोव्हिजन आहे. आकस्मिक निधी म्हणजे भारतात, ठीक आहे, पूर आला, भूकंप आला, सुनामी आलं, ठीक आहे, नैसर्गिक आपत्ती आली, कोरोना सारखी बिमारी आली आणि भारताची तिजोरी जर, ठीक आहे, ढोबरीला लागली किंवा मग पैसे कमी झाले, अशा वेळेस पैशाची गरज पडली तर लोकांना मदत करण्याचं आव्हान. युद्ध झालं ते इंदिरा गांधीनं युद्धाच्या वेळेस पैसे मागितले. हा लोकांना सडे हातानं तेव्हा तर ऑनलाईन नव्हतं, बँकेत चेक, सरकारच्या नावानं चेक टाकून पैसे दिले लोकांना. म्हणलं इतके लोक देशभक्त आहे भारतातले. समजलं का? लोकांच्या देशभक्तीवर विश्वास. हे साले आम्हाला देशभक्ती सांगून राहिले. चोट्यानं एकाही माणसानं त्याच्या जीव नाही दिला देशासाठी. हे इंग्रजाशी एकनिष्ठ होते. हे आम्हाला सांगून राहिले देशभक्ती. आम्हाला सांगते भगवा कोण आहे. ठीक आहे, ज्यानं भगवा फडकवला हे आता भगवा घेऊन येऊन सांगून राहिले आम्हाला भगवा का आहे. ठीक आहे. तर आमचे लोक या स्वराज्यासाठी शहीद झाले. छत्रपती शिवाजी महाराजाच्या, ठीक आहे, टीममध्ये होते. ठीक आहे, सैनिकात होते ना. ठीक आहे, 12 बलुतेदार न 18 पगड जाती. ठीक आहे. मग हे आम्हाला सांगून राहिले. तर हे सध्या देशाची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आणि देशात रिझर्व्ह बँक ऑफ सारखी संस्था, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सारखी स्वायत्त संस्था असताना तिच्यात वारंवार सरकारची लुडबुड चालू आहे. आणि अशी जर लुडबुड झाली तर आकडे फुगवलेले दाखले जाईल, खोटे आकडे दाखवलेले जाईल, रिझर्व्ह बँकेचा रिझर्व्ह फंड गायब केला जाईल. तर पतायला तुम्हाला सांगितलं ना, तुम्ही तो रल्ला होता आता मागं, त्याच दिवशी रात्री 98,000 करोड रुपयाच्या फाईलवर सही झाली होती. 98,000 करोड, 28,000 करोड, 76,000 करोड, 1,76,000 करोड, 1,78,000 करोड, 1,76,000 करोड, 98,000 करोड असे पैसे रिझर्व्ह बँकेतले गायब. ठीक आहे, टप्प्याटप्प्याने गायब केलेले पैसे आहेत. तुम्ही मागा RBIला RTI टाका. ठीक आहे. तर आमच्या बापूनं, ठीक आहे, रिझर्व्ह बँकेतून, रिझर्व्ह फंडातून पैसे कसे कसे उचलले सांगा. ऑनलाईन मेल टाका. ठीक आहे, RTI टाका. ऑनलाईनच पैसे पेड करायला लागते, तुम्हाला उत्तर येऊन जाईल त्याचं. ठीक आहे, गुगल बाबा टाका. ठीक आहे, का रिझर्व्ह बँकेला मागा का किती उद्योगपत्याचं कर्ज आमच्या बापूनं राईट ऑफ म्हणजे माफ केलं. 10 लाख करोड रुपयाचं कर्ज गुगल बाबा टाका. गुगल बाबा सांगून तुम्हाला. ठीक आहे, उद्योगपत्याचं मागच्या 2014 पासून किती कर्ज आमच्या शेतकऱ्यावर कर्ज असन, बंद भारतातल्या शेतकऱ्याचं कर्ज असन खूप झालं 1 ते 1.5 लाख करोड रुपये. 1 ते 1.5 लाख करोड रुपये एवढं कर्ज आहे फक्त शेतकऱ्यावर. सरसगट माफी दिली तर पार, ज्याची 3 लाख आहे, 2.5 लाख आहे, ठीक आहे, कोणाचं 50,000 आहे, सरसगट माफी दिली तर बंद माफ होऊन जाईल. शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला कर्ज, ठीक आहे, पैसा नाही आहे म्हणते बापू. आणि त्याचे जे सोबती आहे जवाई मुक्या, अन्या, अडाणी, याचं, ठीक आहे, कर्ज माफ केलं. काही याच्या हातावर धतुऱ्या देऊन पयाले उठून 11,000 करोड, 9,000 करोड, अर्धे त्याच्यात मोदीच आहे. म्हणून तो राहुल गांधी म्हणे सब मोदी चोर आहे. त्यानं का चुकीचं म्हणलं? नीरव मोदी पयाला घेऊन, ठीक आहे, ललित मोदी ठीक आहे, BCCIले फसून पयाला IPLचे पैसे घेऊन. त्याच्यानंतर तो ह्या, ठीक आहे, मेहुल चोक्सी, विजय माल्या तर तिथून वाकुल्या दाखवते.
10,000 करोड आहे म्हणे, मुद्दल भरतो 5,500 करोड, जमन का? ठीक आहे. आणि तिथून म्हणते कसं वाटते, बरं वाटते का? तिथं घर घेतलंय साल्यानं इंग्लंडमध्ये. ठीक आहे. आणि तिथं मस्त आलिशान जिंदगी काय लिहिते बे मराल ते भारतात. ठीक आहे. पैशावर डल्ला मारला भो, तिकडे एखादी कंपनी टाकून बिझनेस मस्त जायचं, कायले भारतात या लागते. आणि आपण जर लोन घेतलं, ठीक आहे, 2 किस्ता भरल्या नाही का आपल्या उरावर येते ना. तिसऱ्या किस्तीला आपली गाडी उचलून नेते. आणि यायचे सोबते पळाले, हे यायले आणू बी शकत नाही. मार म्हणे ना, मेहुल चोक्सीलेनी आणणार आहे, अमकं करणार आहे. स्वित्झर्लंडच्या मले पंतप्रधान करा, मी स्विस बँकेतला ब्लॅक मनी 100 दिवसात आणतो. घंटे आणला का? अबे आणला का? 100 दिवस झाले का? 9 वर्ष होऊन राहिले बापूले. ठीक आहे. 1 रुपया नाही आणला स्वित्झर्लंडच्या बँकेतला. ठीक आहे. आणून दाखव म्हणा, चॅलेंज आहे म्हणा आपलं, ब्लॅक मनी आणून दाखव. उलट याच्या काळात स्वित्झर्लंडच्या स्विस बँकेतला ब्लॅक मनी भारतीय लोकांचा वाढला. मग स्वित्झर्लंडच्या बँकेनं डिक्लेअर केलं का भारतातून एवढा पैसा आमच्यापाशी आहे, पहिले एवढा होता. ठीक आहे. नाव नाही डिक्लेअर करत कोणाचा आहे, तिची बी बँक. ठीक आहे. त्याला का ग्राहक बंद करायचे आहे का? पण त्याने एवढं सांगितलं का भारतातून एवढा पैसा मागच्या वर्षात एवढा जमा झाला आहे. मागच्या वर्षाच्या तुलनेत 16% वाढ झाली त्याच्यात. सांगा. असं आहे. मग आता पहिले, ठीक आहे, कोणी असन नेते बीते काँग्रेसचे, त्याने ठेवला असन. मग आता याची असन. ठीक आहे. आता हे चालू आहे ना वखरणं आणि दो. ठीक आहे. सिमेंटचा रस्ता. खारे तू सिमेंट का बोकला मार, तू गिट्टी का? ठीक आहे. असं खतरनाक आहे, बेकार काम आहे. कसं होईन या देशाचं, याले आपण जबाबदार आहे. याले जबाबदार भारतातली जनता आहे. ठीक आहे. तुम्ही बयाड बोंगायले निवडून दिलं, तुम्ही आतंकवाद्याले निवडून दिलं. ठीक आहे. आणि तुम्ही पैसे घेऊन निवडून दिलं. याले जबाबदार भारतीय जनता आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे. ठीक आहे. म्हणून आता लक्ष द्या. ठीक आहे. तर असं खतरनाक काम आहे. 5 जणांची बॉडी असते, एक गव्हर्नर आणि 4 डेप्टी गव्हर्नर. कोणताही निर्णय रिझर्व्ह बँकेबाबत घेताना 3-2चा रिझल्ट लागला पाहिजे. याच्यासाठी ही बॉडी असते. निर्णय घेताना 3-2. तर ते मेन गव्हर्नरच आहे. त्याच्यात सारे पॉवर गव्हर्नरच्या अधीन आहे. ठीक आहे. रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर 3 वर्ष झालं का त्याला एक तर ठेवते. ठीक आहे. चांगला म्हणजे त्याचं जर बरोबर पटत असेल तर ठेवते, नसर पटत तर उचल बांगडी करून दुसरा. बरं, भांडण आताच नाही, इंदिरा गांधीच्या काळात बी भांडणं झाली होती. ठीक आहे. मोरारजी देसाईच्या काळात बी गव्हर्नर सोबत भांडण झालं होतं. मोरारजी देसाईनं 10,000ची नोट होती, 10,000ची नोट होती भारतात. 10,000ची नोट बंद करून टाकली होती. अबे 10,000ची नोट म्हणल्या डायरेक्ट 10 लाखाचं बंडल होते ना बापू. ठीक आहे. 2 बंडल, 20 लाख या खिशात, 20 लाख या खिशात, 40 लाख मागच्या खिशात, 20 लाख, 60 लाख. चल रे भाई, क्या लेना ये घर, कितने का है रे? 20 लाख, 3 लेंगे ऐसे. ये ले वो भी दे, ये ले. ठीक आहे. अबे पैसे 3 खिशात 60 लाख रुपये जाते रे बे. 10,000चं बंडल म्हणजे 10 लाख रुपये झाले ना. ठीक आहे. 10,000 गुन्ह्याला 100. ठीक आहे. तुम्ही विचार करा, कम नोट होती असं खतरनाक. 10,000ची नोट होती भारतात, बंद केली. ते पाहणार आहे आपण कोणत्या नोटा कवा बंद केल्या. तर आता लक्ष द्या. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरचा कार्यकाल 3 वर्ष. ठीक आहे. नियुक्ती कोण करते? राष्ट्रपती. कोणाच्या सल्ल्यानं? पंतप्रधान, मंत्रिमंडळ. ठीक आहे. मग आता लक्ष द्या, त्याची निवृत्तीचं वय दिलं आहे 62 वर्ष किंवा 3 वर्ष जे आधी होईल ते. म्हणजे जी सर तर एखाद्याला 61व्या वर्षी गव्हर्नर केलं तर तो 62व्या वर्षी झाला तर 1च वर्ष पद उपभोगायला भेटल. अबे एखाद्या व्यक्तीले 61व्या वर्षी गव्हर्नर केलं तर 62व्या वर्षी त्याचं रिटायरमेंट होईल, म्हणजे त्याला 1च वर्ष उपभोगायला भेटल. पण एखाद्या माणसाले गव्हर्नर 58व्या वर्षी केलं, कितव्या? आता 58व्या वर्षी केलं, 59, 60, 61 तिन्ही वर्ष उपभोगायला भेटल. अजून 1 वर्ष बॅलन्स राहील त्याच्यापाशी. समजलं का? जे पहिले होईल ते एक तर 3 वर्ष झाले तर पद गेलं, किंवा 62 झाले कंप्लीट तर गेलं. म्हणून त्याचा कार्यकाल किती वर्ष? 3 वर्ष किंवा 3 वर्ष किंवा 62 वर्ष जी आधी कंप्लीट होईल ते. हे समजलं का तुम्हाला?
अबे समजलं का? हां, मग आता लक्ष द्या. हे जे मी सांगितलं तुम्हाला, ठीक आहे, नोटाबंदी. तर जेव्हा नोटाबंदीचा विषय येईन किंवा एखाद्या पेपरमध्ये असा विषय जेव्हा येते, ते तारीख गिरीक आली, ठीक आहे, तर ते त्याचा विषय येतेच. त्याले डिमॉनिटरायझेशन काहीतरी म्हणते इंग्लिशमध्ये, ठीक आहे. समजलं का म्हणते? मला माहीत नाही शब्द, आपलं इंग्लिशचा सत्यानाश आहे. बरोबर आहे का? हां हां, डिमॉनिटराय, मग मी तेच म्हणलं ना. ठीक आहे, ठीक आहे. तर आता त्याला म्हणते नोटाबंदी. का म्हणते? हा. तर गव्हर्नर सध्या कोण आहे? तर शक्तिकांत दास आहे. काय? हा. आता ते बदलन, ठीक आहे. मला वाटते पुन्हा 3 वर्षाची वाढ दिली, म्हणजे त्यांना नोटा दिल्या का नाही, नोटा दिल्या म्हणून वाढ दिली असेल, ठीक आहे. मग रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर आहे अर्कल स्मिथ आणि पहिले भारतीय गव्हर्नर आहे सी.डी. देशमुख. चिंतामणराव देशमुख नाव होतं आणि हेच भारताचे अर्थमंत्री होते. कोण होते? हा, गव्हर्नर बी होते आणि भारताचे अर्थमंत्री बी होते. कोण? सी.डी. देशमुख. प्रचंड हुशार माणूस होता, महाराष्ट्रातला माणूस होता. रिझर्व्ह बँकेचा पहिला भारतीय गव्हर्नर आहे. कोण? सी.डी. देशमुख, चिंतामणराव देशमुख. आता लक्ष द्या, महाराष्ट्र मराठी भाषिकांचं वेगळं राज्य व्हावं. आता लक्ष द्या, मी काढून राहिलो, मराठी भाषिकांचं वेगळं राज्य व्हावं याच्यासाठी मागणी चालू होती. भारत स्वतंत्र झाला, राज्यघटना झाली, पहिली लोकसभा अस्तित्वात आली. पण आंध्र प्रदेश पहिलं राज्य भाषावार दिलं. महाराष्ट्रात आंदोलन चालू झालं का मराठी भाषिकांचं मुंबई सहित महाराष्ट्र पाहिजे. तेव्हा हे अर्थमंत्री होते. तेव्हा ठीक आहे, आंदोलन करत्यावर गोळीबार केला आणि त्याच्यात ठीक आहे आंदोलन करते ठीक आहे मृत्युमुखी पडले. म्हणून हे अर्थमंत्री असताना यायनं सरकारच्या उरावर राजीनामा मारून फेकला. आता मला नाही पाहिजे, मला नाही राहायचं अशा सरकारमध्ये. का तुम्ही आम्हाला मराठी भाषिकांचं महाराष्ट्र देत नसाल तर मी मराठी माणूस म्हणून राजीनामा देत आहे. तर प्रश्न विचारते का कोणत्या केंद्रीय मंत्र्याने महाराष्ट्र वेगळा होत असताना ठीक आहे स्वतंत्र महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी आपला राजीनामा दिला होता? तर सी.डी. देशमुख. ह्या खतरनाक माणूस हुशार होता. कोण? सी.डी. देशमुख. ठीक आहे. याच्याबाबतचा एक किस्सा आहे का हे जेव्हा पेपरले जाय तर आपल्याला पेपरले येते खालीलपैकी कोणतेही 7 पैकी 5 सोडवा. तर हे 7ही सोडवेन वर्तले खालीलपैकी कोणतेही 5 चेक करा. समजलं का? मी का म्हणलं? हा, 7ही सोडून ठेवे आणि चेक करणाऱ्या म्हणजे कोणतेही 5 चेक कर, तुला वाटते ते सगळेच बरोबर आहे. ठीक आहे. मग सी.डी. देशमुख प्रचंड हुशार माणूस होता. रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर, रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर अर्कल स्मिथ. सर्वाधिक काय 1949 ते 1957 पर्यंत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते बेनेगल रामाराव. कोण होते? कोण होते? हा. आणि लक्ष द्या, आणि रिझर्व्ह बँकेचं इकॉनॉमिकल इयर आहे 1 एप्रिल पासून नाही होत बे रिझर्व्ह बँकेचं इकॉनॉमिकल इयर 1 जुलै ते 30 जून. काय म्हटलं? 1 जुलै ते 30 जून, 1 जुलै ते 30 जून, 1 जुलै ते 30 जून. आणि ठीक आहे घोषवाक्य आहे रिझर्व्ह बँकेचं स्थैर्यासह आर्थिक वाढ, म्हणजे सस्टेनेबल ग्रोथ असली पाहिजे इकॉनॉमीची अशी. ठीक आहे. अशी सोलो वाढत, अशी काचकूस नाही पाहिजे. अशी जशी जाईल काचकूस तसंच भडकन पडते ते. तर ते स्थैर्यासह आर्थिक वाढ हे रिझर्व्ह बँकेचं घोषवाक्य आहे. का आपल्या देशाची वाढ ही ठीक आहे सस्टेनेबल करायची आहे, स्लो करायची आहे, एकदम कातावल्यासारखी वाढ कोण्याही कामाची नाही. मग आता लक्ष द्या, इकॉनॉमिकल इयर हा याच्यावर जोड्या लावा प्रश्न येते, नाहीतर डायरेक्ट सिंगल लाईन प्रश्न येते. आता लक्ष द्या रे, महाराष्ट्र शासनाचं इकॉनॉमिकल आर्थिक वर्ष ठीक आहे, इकॉनॉमिकल इयर म्हणजे महाराष्ट्र शासनाचं आर्थिक वर्ष कधी सुरू होते? तर महाराष्ट्र शासनाचं आर्थिक वर्ष सुरू होते 1 ऑगस्ट ते 31 जुलै पर्यंत. 1 ऑगस्टला सुरू होते, 31 जुलैला खतम होते. हे लक्षात ठेव जा. महाराष्ट्राचं आर्थिक वर्ष 1 ऑगस्ट ते 31 जुलै. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि IBRD इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट. इंटरनॅशनल बँक आहे ठीक आहे, सरकारले डेव्हलपमेंटले पैसे लागले कोणत्या देशाले ही बँक देते. IBRD इंटरनॅशनल बँक ऑफ रिकन्स्ट्रक्शन याचं मुख्यालय वॉशिंग्टन DC. RBIचं आणि IBRDचं RBIचं आणि IBRDचं ठीक आहे इकॉनॉमिकल इयर सुरू होते 1 जुलै. किती अलग अलग पाठ नाही करायचं, कॉमनली पाठ करायचं. जे अभ्यास करताना हे लक्षात ठेवायचं, जे कॉमन आहे ते लय व्या वाचल्याच्या नंतर लक्षात येते. मी तुम्हाला रेडीमेड सांगून राहिलो.
का महाराष्ट्र शासनाचं इकॉनॉमिकल इयर 1 ऑगस्टला सुरू होते. 1 ऑगस्ट तारीख पाठ ठेवायची, बाकीची नाही पाठ ठेवायची. त्याच्या अगोदरल्या महिन्यात शेवटल्या तारखेला खतम होते ते. आम्ही भयाड हो नाही तर मग ते बी 1 ऑगस्ट ते 30 जून आम्ही जाऊ दे आता बोललोच तरी. ठीक आहे ठीक आहे. तर 1 ऑगस्ट लक्षात ठेवा, बाकीचा अगोदरल्या महिन्याची शेवटली तारीख. RBI 1 जुलै ते 30 जून. भारत सरकार ठीक आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकार आणि भारतातल्या व्यापारी बँका. महाराष्ट्र सरकार नाही, महाराष्ट्र सरकारचं 1 ऑगस्ट. भारत सरकार आणि भारतातल्या व्यापारी बँकेचं 1 एप्रिल ते 31 मार्च आणि इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचं 1 मे ते 30 एप्रिल. समजलं का? महाराष्ट्र शासनाचं 1 ऑगस्ट, भारत सरकार किंवा रिझर्व्ह बँक भारत सरकारनं भारतातल्या व्यापारी बँका 1 एप्रिल ते 31 मार्च. ठीक आहे. रिझर्व्ह बँक आणि IBRD याचं होते चालू. ठीक आहे, 1 जुलै ते 30 जून आणि IMFचं 1 मे ते 30 एप्रिल. ठीक आहे. मग असं खतरनाक आहे. आता लक्ष द्या, आता 2 धोरणं आहे. किती धोरणं आहे? 2. एक आहे मॉनिटरी पॉलिसी आणि एक आहे ठीक आहे फिस्कल पॉलिसी. 2 अलग अलग पॉलिसी आहे. व्हॉट इज मीन बाय फिस्कल पॉलिसी आणि व्हॉट इज मीन बाय मॉनिटरी पॉलिसी. ठीक आहे. रिझर्व्ह बँक महागाईवर कंट्रोल कसं ठेवते आणि सरकार महागाईवर कंट्रोल कसं ठेवते. महागाईवर कंट्रोल ठेवायच्या 2 अलग अलग पॉलिसी आहे. एक राबवते केंद्र सरकार आणि एक राबवते RBI. RBI महागाईवर कंट्रोल ठेवायसाठी स्वतःचे साधनं आहे. ठीक आहे. डायरेक्ट मार्केटमधला पैसा गायब करते. महागाई कशी वाढते हे सगळ्यात पहिले समजणं आवश्यक आहे. महागाई वाढायसाठी साधं लॉजिक आहे. लोकांच्या खिशातले पैसे वाढले का महागाई वाढली. मग लोकांच्या खिशातले पैसे काय न वाढले याच्यावर लक्ष ठेवावं लागते. आणि लोकांच्या खिशातले पैसे ज्या ज्या गोष्टीनं वाढले तसेच वापस काढायचे. जसा त्यानं खिशात हात टाकला पैसे घेऊन तसाच ओढायचा. ठीक आहे. समजलं का? तर तो कसा ओढते रिझर्व्ह बँक हे आपण उद्या पाहू. ठीक आहे. उद्या पाहू आपण. ठीक आहे. मॉनिटरी पॉलिसी आणि का पाहू? फिस्कल पॉलिसी. भारताचे नाही, रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर आर्कल स्मिथ. ठीक आहे. आणि भारतीय गव्हर्नर म्हणलं रिझर्व्ह बँकेचे अपभ्रंश ते पाहून घ्यायचं तेवढं चालतेच आहे. ठीक आहे.